श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपुषामृत योग वारंवार येत नाही. चातुर्मास सुरू असून दीपोत्सवाची लगबग सुरू आहे. दिवाळीच्या अगदी काही दिवस आधी गुरुपुषामृत योग जुळून आला आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुषामृत योग होतो. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. त्यानुसार 24 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे आज सकाळी 6:38 गुरुपुषामृत योग सुरू झालेला असून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 6:37 पर्यंत गुरुपुषामृत योग असणार आहे. संपूर्ण दिवस हा योग असणे विशेष मानले जाते. गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले गेलेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योग दिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. या दिवशी दिवे लागणीच्या वेळेला काही सेवा व उपाय देखील केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुम्हाला आज गुरुवारी आलेल्या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पुष्यचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा असा आहे. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे आहे. याचा अर्थ शुभ, सुंदर, सुख, संपदा देणारा. म्हणजेच पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात. या गुरुपुषामृत योगाचे फार महत्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळवायचे असेल तर आपल्याला घरामध्ये काही उपाय करणे अतिशय उत्तम मानले जाते. हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे? कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात, समस्या असतात. जसं की आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करतो त्यामध्ये आपल्याला सतत अपयशच येतं. सततच्या अपयशामुळे घरामध्ये सतत नकारात्मकता असते. याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो. म्हणून घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही. घरातील लहान मुलं असतात ती सतत किरकिर करतात, व्यवस्थितपणे खात-पीत नाहीत. मोठी मुलं असतील तर ती घरातल्यांचं ऐकत नाहीत. घरात असलेली करती व्यक्ती घरात आल्याबरोबर इतर सदस्यांवर राग-राग करते, चिड करते आणि अशा घरामध्ये पैसाही टिकत नाही. यानं त्या कारणाने तो खर्च होतो. मग तुमच्या मागे आजारपणं लागतात. घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि जोही थोडाफार पैसा येतो तो घराबाहेर लगेचच निघून जातो. म्हणजेच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नाही. ती लक्ष्मी ही चंचल आहे. ती अशाच घरामध्ये राहते जिथे सुख, शांती आणि समाधान आहे. मग आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणायचं कसं? तर काही विशिष्ट तिथींवरती आपण उपाय केले तर आपल्या घरामध्ये हळू फरक पडतो आणि घरामध्ये सुख, संपदा येते. सुख असेल ना तर आपोआपच पैसे येण्याचे मार्ग देखील आपल्याला सापडतात. पण उपाय केले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही असा होत नाही. कष्ट तर तुम्हाला करायचेच आहेत. शिवाय तुम्ही ज्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला यश मिळावं, तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. बघा गुरुपुषामृत योग हा अतिशय दुर्मिळ योग मानला जातो. पुष्य नक्षत्र तसं दर महिन्याला येतं. पण गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर गुरुपुष्य योग तयार होतो आणि या दिवशी केलेल्या उपायांचा आपल्याला कितीतरी पटीने लाभ होत असतो. म्हणूनच काही सेवा, उपासना करून आपल्या मागे असलेल्या अडचणी, समस्या, घरामध्ये असलेली दरिद्रता आपण संपूर्णपणे घालवू शकतो. एवढे हे प्रभावी उपाय असतात. तर हा उपाय कोणी करायचा आहे? तर घरातील स्त्री असतील, पुरुष, वयोवृद्ध, मुलं-मुली कोणीही हा उपाय करू शकतं. बघा घरातील स्त्रियांचा मासिक धर्म सुरू असेल तर तुम्ही तुमच्या घरातील पुरुष मंडळीकडून देखील ही सेवा करून घेऊ शकता. सांगितल्याप्रमाणे हा दुर्मिळ योगायोग असतो. त्यामुळे ह्या सेवा जर त्या तिथींना झाल्या तरच त्याचं तुम्हाला फळ मिळतं. म्हणून मग आपल्याला हा उपाय आज आवर्जून करायचाच आहे. आता हा योग नंतर येईलच, पण त्यासाठी मग तुम्हाला तेवढा वेळ थांबावं लागेल. म्हणून दिवाळीच्या आधी आलेल्या या संधीला आपल्याला दवडायचं नाही आणि हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे.
तर हा उपाय सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. दिवे लागणीची वेळ ही संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता. पण आज गुरुपुष्य योग दिवसभर आहे, त्याचबरोबर उद्या सकाळी 6:30 पर्यंत आहे. त्यामुळे आज संध्याकाळपासून ते रात्री 12 पर्यंत तुम्ही कधीही करू शकता किंवा तुम्ही उद्या सकाळी 6:30च्या आधी हा उपाय केला तरीही चालेल. पण देवपूजा करूनच मग तुम्हाला हा उपाय करावा लागेल. तर पहा, या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आणि तुमच्या ज्याही आर्थिक अडचणी आहेत, ज्याही समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे. आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जो दिवा घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा. मग मातीची पणती घ्या किंवा तुम्ही धातूचा दिवा घ्या, तांब्या, पितळेचा. पण स्टीलचा दिवा वापरू नका. स्टीलच्या दिव्याने तेवढा जो प्रभाव आहे तो होत नाही. म्हणूनच तांब्या किंवा पितळेचाच दिवा वापरायचा किंवा तुम्ही सरळ कणकेचा दिवा देखील तयार करू शकता. कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि ती मळून घ्यायची आणि त्याचा एक दिवा तयार करायचा. तर दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर कोणताही उपाय करण्यापूर्वी आपण देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करावा, धूप अगरबत्ती लावून घ्यावी. आज गुरुपुषामृत योग आहे, त्यामुळे तुळशीसमोर देखील एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा, धूप अगरबत्ती तिथे लावून घ्यावी. त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. एक आसन घ्यायचं. कधीही जमिनीवरती बसून सेवा किंवा उपाय करू नये. असं केल्याने ती केलेली सेवा ही जमिनीला म्हणजेच पृथ्वीला जाऊन मिळत असते. आता जो ही दिवा तुम्ही घेतलेला आहे, या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप तुमच्या घरात नसेल तर म्हशीचं तूप वापरा. त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची. गाईचं तूप घेतलं असेल तर त्यामध्ये हळद टाकण्याची गरज नाही. आता जेही तुम्ही तूप घेतलेलं आहे, त्या तुपामध्ये तुम्हाला जी वात घालायची आहे, ती म्हणजे फुलवात. बघा, फुलवातीची वातीची दिशा जी असते, ती वरच्या दिशेने असते. ती दिशा ईश्वरीय दिशा मानली जाते. म्हणून फुलवात घालायची आणि ती देखील तुपात भिजवून घ्यायची आणि मग त्यामध्ये दिव्यामध्ये ठेवायची. फुलबातीचं वरचं टोक तुम्हाला कुंकवाने लाल करायचं आहे. आता हा दिवा तुम्ही तयार केला. आता या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही एखादी प्लेट घ्या, तांब्याची घ्या, पितळेची घ्या. ती नसेल तर मग तुम्ही विड्याचं पान घ्या. तर दिव्याला आसन देण्यासाठी प्लेट किंवा विड्याचं पान तुम्ही जे घेतलेलं आहे, त्यावरती आपल्याला सगळ्यात आधी स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. बघा, आज गुरुवार आहे. गुरुवारच्या दिवशी आपण हळदीचे अनेक उपाय करत असतो. त्यामुळे थोडीशी हळद घ्यायची, ती ओली करायची आणि हळदीने आपल्याला त्यावरती स्वस्तिक काढायचे. परिपूर्ण स्वस्तिक काढायचं, नुसतं स्वस्तिक काढायचं नाही, तर मध्ये 4 बिंदू द्यायचे. बाजूला आपल्याला 2 उभ्या रेषा काढायच्या आहेत. हे स्वस्तिक चिन्ह म्हणजे श्रीहरी विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. तर हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर मग आपल्याला यावरती जी वस्तू ठेवायची आहे, त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आणि आपल्याला एक सेवा देखील करायची आहे, जी गुरुपुषामृत योगावरतीच आपल्याला करायची असते. आता या दिव्याखाली आपल्याला जे आसन द्यायचं आहे, ते म्हणजे तांदळाचं. तांदूळ म्हणजेच अक्षदा चांगले पाहून घ्यायचे. तुटलेले, फुटलेले तांदूळ या उपायासाठी वापरायचे नाही किंवा तुमच्या घरामध्ये बासमती तांदूळ असतील तर ते तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. बासमती तांदूळ हे सुगंधित असतात आणि सुगंध हा देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. बासमती तांदूळ नसतील तर साधे तांदूळ तुम्ही जे रोज तुम्ही जे वापरता तेच तुम्ही या उपायासाठी घेऊ शकता. आता तांदूळ घेतल्यानंतर तांदळांनी तुम्ही अष्टदल कमळ काढू शकता. अष्टदल कमळ काढता येत नसेल तर तुम्ही ते गोलाकार आकारामध्ये पसरून घ्या. तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यावे. बघा, देवी लक्ष्मी ही तांदळावरती बसलेली आहे. तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्याला दिव्याला हे आसन द्यायचं आहे. आता त्यानंतर जो दिवा आपण घेतलेला आहे, तो दिवा या प्लेटवरती किंवा जे आसन तुम्ही या दिव्यासाठी घेतलेलं आहे त्यावरती ठेवायचा. दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, धूप, दीप ओवाळून एक फूल अर्पण करायचं आहे. आता त्या दिव्यासमोर बसून आपल्याला एक सेवा करायची आहे. गुरुपुषामृत योगावरती ही सेवा केली जाते. या सेवेचे कितीतरी पटीने आपल्याला लाभ होतात. अतिशय प्रभावी सेवा आहे, ती म्हणजे कनकधारा स्तोत्राची. आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्र तुम्हाला YouTubeवरती मिळून जाईल किंवा तुम्ही Googleवरती सर्च करू शकता. ते पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण करत ही सेवा करायची आहे. गुरुपुषामृतच्या दिवशी जेवढं जास्तीत जास्त तुम्ही महालक्ष्मी देवीच्या मंत्राचं पठण कराल, नामस्मरण कराल, तेवढंच तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं. घरामध्ये असलेली दरिद्रता, गरिबी, नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते. तर एवढी ही सेवा आपल्याला आज करायची आहे. आता जेवढा वेळ हा दिवा सुरू राहील, तेवढा वेळ सुरू राहू द्यायचा. दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्या दिव्याखाली आपण जे आसन दिलेलं आहे तांदळाचं, त्याचं काय करायचंय? तर पहा, हा जो दिवा आहे तो तुम्ही धुवायला टाकू शकता. यामध्ये असलेली वात जी आहे ती पूर्ण जळून गेलेली असेल तर हरकत नाही. थोडीशी शिल्लक असेल तर ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे एखाद्या डब्बीमध्ये भरून आणि त्यानंतर तुम्हाला या दिव्याखाली आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत, ते तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत.
असं केल्याने घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.